आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. हं? आता मागील भागामध्ये तुम्ही बरंचसं काही ऐकलंय. हं? म्हणजे माझ्या मनाला जी काही समजा त्रास होणाऱ्या घटना बी घडल्या. हं? ज्या लोकांसाठी मी काही केलं, हं? त्यांच्या भल्यासाठी काही गोष्टी केल्या, पण तेच लोक उलटून पडले. हं? असं तुमच्याही जीवनामध्ये बरेचशा अनुभव येतात, हे तुम्ही पाहिलं असेलच. पण असो, आता पुढील भाग सांगण्यापूर्वी आज ह्या आत्मकथन या भागामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि पुढील भाग सांगण्यास सुरुवात करतो. हं? तर मंडळी, आज भाग हा थोडा वेगळा आहे. मला वाटते कधी एखाद्या वेळेस या संदर्भात बोललो का काय मला आठवत नाही, कारण बरेचसे भाग झालेत. परंतु आज सकाळी काय झालं, आमच्या गुरु भगिनी, हं? त्यांचा फोन आला होता. त्यांच्या पतीच्या संदर्भात, किंवा ती दारू पितात असं तसं वगैरे, काही फरकच पडत नाही असं वगैरे फोनवर. हं? मी त्यांना पाठीमागे मी सांगितलं की मला सुद्धा दारूचं काय असतंय ते चांगलं माहीत आहे म्हणलं. पण माझ्या बायकोनं म्हणलं मला वेळी जागं केलं, हे मी त्यांना सांगितलं. आता आमच्या बायकोचे त्याची ओळख पण आहे, फोनवर बोलणं पण होतं कधी मध्ये म्हणून. आता हे गोष्टी सांगितल्यानंतर ही त्यांनी ज्या काही गोष्टी बायकोनं करायच्या असतात नवऱ्याच्या संदर्भात, की नवरा व्यसनापासून अलिप्त राहावा काही, ह्या बऱ्याचशा बायका करत नाहीत. हं? पण माझी बायको फार डेंजर. तुम्हाला ती किस्सा सांगणार आहे, कारण ज्या माझ्या भगिनी असतील, ऐकत असतील हे माझं आत्मकथन, त्यांनी अवश्य ह्याचा जरा वापर करावा, जे माझ्या बायकोनं केलतात तो. हं? मला काही व्यसन वगैरे काहीच नाही. मी दारूचं वगैरे, एकदा मित्रानं, मिलिटरीतल्या मित्रानं मला एकदा पाजली, म्हणजे मीच पेलतो, मला नाही चांगलं असतं म्हणून. आणि त्यावेळेस मला खूप त्रास झाला होता. त्याला कालावधी बरेच उलटून गेलं होतं. 7-10 वर्ष झालं होतं. जवळ नवीन मी 15-16 वर्षाचा असून त्यावेळेसचा किस्सा झालेला असेल ती. त्यानंतर लग्न झाल्यानंतर, लग्न नवीनच 1 वर्ष 6 महिने झाला असेल कदाचित लग्नाला. आणि पूर्वी लग्न काय असायचं, उन्हाळ्यामध्ये होत असत. उन्हाळ्यामध्ये लग्न असायचे शक्यतो. असं कधी बी दिवाळी श्रावण असलं काही नव्हतं. पूर्वी एक ठरलेलाच असायचा सीझन, लग्नाचा सीझन, म्हणजे मे मे महिना, एप्रिल मे च्या दरम्यान असायचे लग्न. मग तसंच लग्न माझ्या मित्राचं झालं होतं, आमचा जवळचा मित्र. आणि चांगली आमची घसट. मग त्या मित्राची पूर्वी कसं असं वरात निघायची रात्रीच्या वेळी. आता निघत्यात काय मला काही माहिती, आता पाहतच नाही, माझं क्षेत्रच नाही ते, तसलं काही माहीत नाही मला. पण पूर्वीचं सांगतोय तुम्हाला, त्यावेळेचा किस्सा सांगावलो मी. तर वरात निघाली होती. मग वरातीमध्ये आता मित्राची वरात म्हणल्यास मग असणार पिणे फिणे सगळे काही काही. पण मी त्या क्षेत्रातला नव्हतो ना, पिणाऱ्यापैकी नव्हतो. मग काही आगाऊ मित्र असतात ना, काही मित्र मित्र काही शहाणे आहेत का, काही टिंगल टवाळी कुणाची कवा कधी करावी काही सांगता येत नाही. त्यासाठी मित्र जरा हिशोबानच ठेवावेत. तसाच किस्सा माझ्या बाबतीत झाला. एक जरा जरा आगाऊच मित्र होता. त्या मित्रानं काय केलं, थम्सअपच्या बाटलीमध्ये, त्यावेळेस थम्सअपला फेमस होतं आमच्या वेळेस, थम्सअपच्या बाटलीमध्ये थम्सअप थोडंसं आणि 2 प्रकारच्या दारू,
ती कोणत्या काय मला ते तसलं कळत बी नाही, अजून बी कळत नाही. पण ते त्याच्यामध्ये मिक्स करून थम्सअप प्लस ही एक कुठली तरी दारू, पुन्हा अजून एक कुठली तरी दारू, म्हणजे देसमाड पिसमाड काय म्हणतात ते होतं का काय होतं काय माहीत नाही मला. आणि त्या थम्सअपच्या बाटलीमध्ये मला, आणि काय होतं त्यावेळेस म्हणजे लाईट अशा काही जास्त नसतात, मग ती अंधारामधलं आणि बत्तीचा उजाड, रस्त्याने ती मिरवणूक निघलेली ती नवरा नवरीची, आणि बत्तीच्या उजाडात असायचा. मग आडबाजूला ही ड्रिंकचं चाललं होतं, मला बोलून येईल मग महाराज प्यायचं का, आपलं थम्सअप प्यायचं का. हां, म्हणलं नको नको, मला नको. पण ती बळच म्हणजे थम्सअप प्यायला काय होतं, म्हणजे आम्ही दारू पेलो, तुम्ही थम्सअप प्यायला तरी काय होतंय, प्यावं लागतंय, दोस्ताचं लग्न आहे, असं आहे तसं आहे. म्हणून मला बळ काय केलं, थम्सअपच्या बाटलीमध्ये मिक्स केलेली दारू, त्याला काहीतरी कॉकटेल काहीतरी म्हणतात प्रकार, हं? ते मला म्हणजे एक बाटलीभर प्यायला लावलं. म्हणलं असलं कसं थम्सअप लागतंय, नाही नाही तिथं तसं लागतंय का नाही, अजून एक बाटली आहे थम्सअप म्हणून म्हणून त्याने मला ते एक बाटली मला बळ घातली पोटात माझ्या. हं? मला वेगळंच काहीतरी लागायलंय, पण ते थंड थम्सअपचा चरचरपणा ह्याच्यात मला काही कळलं नाही. इकडे वाजत आहे बँड वगैरे, पोरं नाचले डिंग चिक डिंग चिंग डिंग चिक दडन चाललंय, आणि हे असलं आमचं इकडं. मी घेतलं एक, मला माझ्या माहितीतून घेतल्यापासून एक 5 ते 10 मिनिट सुद्धा लागलं नाही मला. जेच मला असं फिरायला लागलं, फिरायला की फिरतच मग मी असं करायला, मग पोरं हसायला लागले, ते त्यांना मजा वाटायला लागली. हां, आणि मला कसं तरी व्हायला लागलं की फिरलं की मी खाली बसलो. खाली बसल्यानंतर म्हणले ए नाही नाचा, हां नाचा धर, मग इकडून एकदा हात धरायचा, असं करायला व्हायचं. आता त्या मला तर धुंदीत मला ते काय झालं मला काहीच कळलं नाही गेलं. आणि मग मला लक्षात आलं की ह्यानी काहीतरी मला पाजलंय. मग तिथून कसं तरी असं इकडे इकडे करत करत डुलत डुलत कसं तरी पडत बुटत कसं तरी आलो. आलो घरी, आलो मी असं दरवाजाला असं खटखटाखट केलं की ती आमच्या बायकोने उघडला दरवाजा. हां, उघडला आला की तिला आला वास, भास तिने कसला तरी वास आला. तिनं तसंच म्हणली पिला पिलात का काय. मी म्हणलं थम्सअप पिलोय, थम्सअप पिलोय. आमच्या बायकोचा राग ती बघायसारखं नाही, पण मला दिसतच नव्हतं, कारण मी काय धुंदीत होतो कला काय. पण तिनं म्हणली मध्ये आतमध्ये यायचं नाही, घरात यायचं नाही. आता घरामध्ये मुख्य दरवाजा उघडला, पण ती रूमचा जे दरवाजा ती काय मध्ये घेण्या गेली मला. हं? मग ती मला असं केलं की तिनं रूमचा दरवाजा बंद करून घेतला. मरा म्हणली बाहेरच आता. याच्या अगोदर मी कधी दारू वगैरे काही घेतलेली नव्हती, काही नव्हतं काही नव्हतं. म्हणजे खूप वर्षापूर्वी एकदा पाजली होती मला, त्याच्यानंतर हे प्रकार. मग तिनं लागली तंतनमधून करायला लागली. मग ती ऐकलं आमच्या आईनं. आई तर त्याच्या पुढच्या पुढची, हं? खूप पुढची. आणि मला वाटतं त्यावेळेस आमची बहीणबाई बी आली होती वाटते, तिच्या सासरहून. म्हणजे काहीतरी म्हणजे होतं ते माईल की अजून वडील होते का नव्हते मला काय आठवत नाही मला. पण मग आमच्या आईनं आवाज दिला, म्हणले कडूला आतमध्ये घेऊ नको. मग तर बायकोला सपोर्ट झाला जास्तच. हं? मग मला चौकात मध्येच घराला मुख्य दरवाजातून आतमध्ये मध्ये चौकांमध्ये एक रूम होती. मग चौकातच उभं, मग मला ते उभं भडा 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 उलटेलो. हं? मग ते उलट्याचा वास सगळ्या घरामध्ये घुमला त्या वाड्यात. हं? म्हातारीपर्यंत गेला, म्हणजे आईपर्यंत गेला, इकडे हिला बी. मग तर हिचं टाळकं सरकलं. मग पेलं असलं झालं तसलं काय. मग ते मला त्या धुंदीमध्ये काही कळायला, काय बडबड केले, काय शिव्या देत होती काय नाही. पण आमची म्हातारी देत होती शिव्या, ही चांगल्या आठवत आहेत मला थोडे. कुठं जातं, कुठं मोतारा पेला का कोणी पाजला का काय झालं, असलं झालं तसलं झालं, असलं तर तुला म्हणतात याला जरा लक्ष ठेवायचा. म्हातारीने चालू केलं आमच्या हिला, कुठं बोंबलत कशाला संध्याकाळी जाऊ दिलंस त्याला बाहेर, असं तसं हा चालू चालू झालेलं. मग
उलट्या झाल्या की मग ते म्हणली म्हातारी तिकडून आवाज दिला तिच्या रूममधून आईनं, म्हणली त्याच्या अंगावर पाणी टाक पाणी. हं? मग तिथं हौद शेजारीच होता. त्या हौदातलं बकेट भरणं टाकणं वरून आमच्या अंगावर पाणी बायकोनं. भडा 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 2-4 बकेट टाकल्या. काय काय झाला गचगार. मग ती मध्ये काय घेणार गेली, कपडे काय बदलायचं कार्यक्रम नाही. ती तसंच म्हणली, तसं बाहेरच झोपायचं म्हणली. सगळं बाहेरच झोपायचं. उलट्या ती वास आणि त्याच्यामुळे तर ती कालवा 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 घरामध्ये नुसतं. पण करतो काय, माझी हिंमत बी नाही बोलायची. अगर त्याला काय काय मारायचं असं तसं म्हणतात ना, बायको दारू प्यायल्यानंतर नवरे मारतात. ते मला काही मला हालताच नाही गेलं तर मारण्याचा संबंध येतो कुठं. हं? हं? तरच उलट्या बिलट्या सगळं झालं. मग भडाभडा उलटायचं काय झालं. मग तिनं बायको म्हणली कपडे काढा, कपडे काढा. ती खाण केले म्हणली. मग ती कपडे काढायला लावले सगळे. तेव्हा तिकडे कोपऱ्यात टाका, तिकडे कोपऱ्यात टाका. टाकले जसं म्हणजे सांगन तसं ऐकायला चालू केलं. चला म्हणजे मला म्हणलं मध्ये मला थंडी वाजायली. मध्ये नाही काय नाही. आज रात्रभर बाहेर झोपायचं, बाहेरच झोपायचं. तिथं तिथं झोपायचं म्हणजे आतमध्ये घ्यायचं नाही, घेणार नाही म्हणे मी. कायच नाईलाज. कारण आईचा सपोर्ट तिकडून बायकोला घेऊ नको म्हणली मध्ये त्याला काही. मग आमची काही नशा तेवढ्याच नशाच कमी झाली. पाणी पिणे टाकून रात्रभर मला झोप ना गेली ना काय नाही. उघड म्हणतोय पुन्हा नशा उतरल्यानंतर उघड पण बाईनं आमच्या काही मध्ये घेतलंच नाही मला. पुन्हा म्हातारी काहीतरी ओरडली म्हणजे आई ओरडली म्हणली त्याला मध्ये थोडं तर घे म्हणली, थंडी वाजायली असं. आता शेवटी माय आहे ना ती. मायला येणार नाही. पण आमची बायको म्हणली नाही अजिबात नाही म्हणली, मला असलं अजिबात आवडत नाही म्हणली. मला हे असलं केलेलं काय आवडत नाही. असलं तसलं झालं. मग सकाळ झाली. मग बायको म्हणली ते कपडे उचला, दुसरे कपडे दिले आणि चला म्हणली आता. कुठं सकाळच्या वेळी, सकाळच्या वेळी म्हणजे ते कपडे गुंडाळा, गटुडं बांधून दिलं. मग गटुडं हे असं धरा म्हणले, ह्याच्यात बांधा कपडे. तिला हात बी लावला नाही त्या कपड्याला. आणि धरा म्हणले घ्या डोसक्यावर. घेतलं आता काय गपचिप आणि नेलं हाकाळीत. म्हणजे मागं तीन पुढे मला डोसक्यावर गतुडं घेऊन त्या कपड्याचं घाण झालेले सगळं भरलेलं त्याचं. आणि लोक बघायला लागले. म्हणले काय म्हणले काय काय सकाळी सकाळी काढले होत काय म्हणली. रात्री वरातीमध्ये पेले केली, सगळी घाण केली म्हणली. आता ह्यांनाच कपडे धुवायला होते म्हणली. ही अरे तसं असते का म्हणले. बायकोसनं अजिबात मला नाही तसलं जमत. हायतून रस्त्याने मला नदीला नेलं. नदीला त्यावेळेस पाणी असायचं आमच्याकडे. नदीला ती घेऊन गेली. तिकडं नदीला उभा राहून आणले आणि टाका नदीमध्ये पाण्यात कपडे आणि धुवातात कपडे. तिनं माझ्याकडून माझे कपडे धुवून घेतले, सगळे नदीमधली घाण काढून त्याच्यात तळी सगळं. आणि नंतर ती कपडे तसेच ओले बांधायला चला आता घरी आणली आणि पुन्हा केलं. पुन्हा आंघोळ करा असं करत सगळं आणि चालू केलं. म्हणली यापुढं अजिबात दारू पेत असलं कोणाच्या नादानं कुठं काही करायचं नाही, नाहीतर तुम्हाला ही शिक्षा असेल. आज तर ह्या वेळेस तर तुम्हाला आतमध्ये घेतलंय, दुसऱ्या वेळेस तर घरात सुद्धा पाऊल नाही तर म्हणजे चौकात सुद्धा घेणार नाही. लागली बनबन. आता आपली चूक होती म्हणून मी गप्प बसलो. पण मी तिला शब्द बोलला, मला तसं बोलू नको, असं करू नको, एवढंच म्हणायचं काहीतरी. मी नाही घेणार आता, नाही पेत बाबा आता, मला काय झालं. पण ही का म्हणलं, बायकोला का मी उलटं बोलू शकत नव्हतो, बायकोला मारू का शकत नव्हतो का, मी काय कमी होतो का मारायला. दिलं असतं थोडं, तुझं काम आहे असं. पण ही चूक झालेली आपल्याकडून आणि ही चूक सुधारण्यासाठी बोलते. ते माझ्या हितासाठी बोलते. याचा विचार करत होतो ना मी. हिनं काहीच केलं नाही. ही शिक्षा आहे मला, ही शिक्षा आहे. कारण परत असे काही गोष्टी करू नये
म्हणून तिने एक शिक्षा केली. आणि जरी आपल्यापेक्षा लहान असेल, अगर बायको मानानं बायको असेल तरी तिचं कर्तव्य आहे. ही मी, कारण मी शेवटी देवादेकातला माणूस होतो, विचाराचा. आपण आपल्याकडून चुकलंय ना, जरी ती लहानानं जरी शिक्षा दिली आपल्याला तरी मान्य करायला पाहिजे ना. कारण ही गोष्ट परत होऊ नये यासाठी तिनं मला हे केलंय ना, मान्य केली होती ना. म्हणून तिला त्या ह्याच्याबद्दल काहीही बोललो नाही मी. कारण ही माझ्या आठवणीत राहण्यासारखी गोष्ट होती. मग हे गोष्टी का सांगतो तुम्हाला? समजा मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. कारण आपल्या हे जे काय बायका असतात ना, बायकांनी नुसती किरकिर करून चालत नाही. तर नवरे पेल्यानंतर अगर पेत असतील तर त्यांना थोडंसं धाकात ठेवायचं, त्याचा लाड करायचा नाही. मी अशा काही काही बाया बघितल्यात की नाही हो, त्यांना जमतच नाही आणि त्यांना मग झोपच येत नाही, म्हणून एक बायका आणून देतात दारू. मग कसे नवरे सुधारायचे? नाही त्यांना पेल्याशिवाय. काही काही बायांना तर दारू पेलं म्हणजे लय भारी नवरा वाटतो. सिगरेट असं ओढायला म्हणजे काय माझा नवरा ऐकते तो का सिगरेट ओढतोय आणि कसा धुर लावतोय. तुझा संसाराचा धुर होईल. हे लाड असले असले फालतू लाड करतात ना बाया. याच्यामुळं काय होतं, ते उत्तेजन मिळतं हो त्या नवऱ्याला. नवरा आपल्या धाकात अशा गोष्टी, वाईट गोष्टी करत असेल तर तुम्ही जागीच दाबा. मी पण एक पुरुष आहे, मीही एक पुरुष आहे ना. मला मी असं का सांगतो, जे एखादी गोष्ट वाईट जर करत असेल आपला नवरा तर त्याला जाग्यावर वेळीच त्याला दाब द्या ना. तुम्ही लाड करता तुम्ही आणि मारतेन फिरतेन. अगं मारतेन पण सगळ्या संसाराचं वाटोळ करायला ना ते. तू थोडक्यात तुला कळल्यानंतर त्यांना जाग्यावर ब्रेक कर बाई. हे सवय जागेवर थोडं 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 करते तोपर्यंतच याला हे करायचं. तुम्ही सहन करता. पिऊन आला तरी काय, आज पेलात होय, थोडं तितक्यापुरतं नाटक काय झालं, हे असं नाही करायचं. तुम्हाला एक सांगतो भगिनींनो, आपला नवरा, मी तर पुरुषाची बाजू घ्यायला पाहिजे का नाही नियमानं, पण नाही घेऊ शकत. कारण दारू पिणं ही वाईटच गोष्ट आहे ना. आजकालच्या दारू ही काही चांगल्या नाहीत. आज रासायनिक प्रक्रिया केलेल्या दारू आहेत, त्यानं शरीराचा नाश व्हायला हो. हे झालं संसाराचं नंतर झालं, पण तुमचं शरीर हे खराब होईल त्या गोष्टीनं. कुणी कृत्रिमरित्या बनवतं, कुणी त्याला काही त्याचं परीक्षा नाही, काही नाही. घरच्या कुठं बी असं बनवायला लागलेत लोक. त्या कमी जास्त ते केमिकल टाकण्यामुळं लोक दारू पिल्यानंतर बरेचसे त्यांना विकार व्हायला लागलेत. याची सुद्धा त्यांना भान नाही. तुम्ही वेळीच नवऱ्याला जाग्यावर दाबा. कदाचित माझे बंधू बघत असतील दारू पिणारे, मी बोलतो हे तुम्हाला वाईट वाटत असेल, नवरे बायकांना हे महाराज शिकवायला लागला म्हणून. मी शिकवायला नाही, हे आपल्या हितासाठी, तुमच्या हितासाठी मी त्यांना जाग करायला लागलो. त्यांनी काय करायला पाहिजे? अहो, आमच्या एका पाहुणीनं, आमच्या बायकोनं तरी माझ्या डोक्यावर असं गाठोडं देऊन समजा नदीपर्यंत नेलं, कपडे धुवायला लावले, कपडे करायला लावले. पण आमच्या पाहुणीनं तर काय केलं, माझ्यापेक्षा लहान होतं ते पाहुणा, त्याच्या बायकोनं, आमच्या नातलगच, पण कुठून नातं लागतं हे काय माहीत नाही, पण मला एक किस्सा ऐकायला भेटला. त्या पाहुणीनं काही असं दारू पेलं, तर त्याला दारू पेला जिथं पेलंय तिथं रस्त्यातून त्याला चप्पलनं मारीत आणलं होतं घरापर्यंत. पायातलं चप्पल मारीतच आणलं घरापर्यंत. त्याला एकदा दोनदा सांगून बघितलं, ऐकेल नाही म्हणले. पण आता झालं घोटाळा, ते पुढे त्या माणसाला ती रस्त्यामधून गावातून धिंडकाडीत आणल्यामुळे त्याला थोडंसं मानसिक ह्याला हे झालं, त्यानं आत्महत्या वगैरे काहीतरी केली वाटतं.
म्हणजे त्याला लागलं ते मनाला. मग मी तुम्हाला असं इतकं नाही, पण तुम्ही कुठंतरी त्याची बेइज्जत करा. बायकांना सांगतोय, तुम्ही नवऱ्याचा लाड करू नका दारूच्या संदर्भातला. मी आमच्या ह्या गुरु भगिनीला पण कित्येक वेळा सांगितलं की तुम्ही दारू पेला की त्याला अजिबात बोलायचं नाही. खूप सांगितलं मी. ते दारू पिऊन आला घरी की त्याला अजिबात बोलायचं नाही. जेवलास का म्हणून विचारायचं नाही, खाल्ला का म्हणून विचारायचं नाही, काही विचार, त्याला शब्दही बोलायचं नाही, खाऊ काही बोलायचं नाही. ज्या वेळेस चांगला आहे आपला नवरा चांगला, त्यावेळेस चांगलं गुलुगुलू बोला, कानाला कान लावून बोला, मी काय म्हणत नाही. पण तो जर पेला तर त्याच्या 5 फूट अंतरावर उभा राहूनच बोलायचं असलं, काही सांगायचं असलं, शक्यतो तर बोलूच नका त्याला. त्याला अशा पद्धतीने शिक्षा घ्या की त्याला पेलं, तो पेला की त्याला जाणीव झाली, आपण पेलं की आपली घरामध्ये किंमत ठेवत नाही कोणी, बायको सुद्धा किंमत ठेवत नाही. आणि लेकरं जर तुमचे मोठे असतील ना, ताईनं तुम्हाला सांगतो, तर तुमचे लेकरांना सुद्धा सांगतो, तुम्ही जर हे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सुद्धा तुमच्या पापानं तुमच्या जर दारू पेली की त्याला अजिबात जवळ जायचं नाही. त्याला म्हणजे तुम्ही शिव्या द्या, अगर मारा असं नाही म्हणायचं मला, परंतु त्याला काही विचारू नका, बोलूच नका त्याला. त्याला असं वाटलं पाहिजे की आपण दारू पेलं की आपल्या घरातलं वातावरण चेंज होतंय. लेकरं बोलत नाही, बायको बोलत नाही, खायला देत नाही, कोणी जेव म्हणत नाही, काय नाही, असं त्याला राग आला पाहिजे. असं सतत तुम्ही केलं, त्यानं समजा पेलं की त्याच तो प्रोग्राम करायचा. आणि चांगलं असलं की मग काही, मग तुम्ही त्याचा लाड पुरवा, म्हणेन ते खायला द्या, काय म्हणतं ते काही का. पण पेलं की ही शिक्षा करायची. बघा कसं ओटणीवर येत नाही. अहो, त्याला बी वाटलं पाहिजे की आपण पेतो म्हणून आपल्या घरातले लोक आपल्याला इज्जत देत नाहीत. त्याला तर बाहेर कोण सतत पिणाऱ्या माणसाला, जास्त पिणाऱ्या माणसाला कुठं आजूबाजूला बी किंमत कोणी देत नसतं. पण घरामध्ये बायका काय करतात, गुपचूप गुपचूप, आणि मग ती लाड सांगतात, अगर तितके तंत्र करतात, आणि तुम्ही पेत जाऊ नका किंवा कसं होतं किंवा तुम्हाला दुसरं नाही का खायला, असलं सांगून कसं मेळ लागायचं त्याला. असं सांगून, इतक्या गोडीनं सांगून नाही लागत. त्याच्या डोक्यात प्रकाशच पडत नाही. तणावग्रस्त वातावरण ठेवायचं, शिवही द्यायची नाही, काय करायचं नाही, काय नाही. लय हाणामार्ग तर लेकरं जर मोठे असले तर लेकरांनी धरून त्याला बांधून टाकायचं कशाला तरी. पण त्याला ह्या अशा लाड असला पिल्यानंतर लाड करायचा नाही. हे अशा गोष्टीत मी का सांगितलं माझं याच्यातलं की बाबा मी वेळी जागा झालो. कारण मी बायकोने आपल्याला शिक्षा दिली, ह्याच्यात वाईट काय आहे, आपल्या हितासाठी दिली ना. तिनं जर त्यावेळेस मला शिक्षा दिली नसती, समजा तिनं मला घरात पेलत का असं कशाला पेलत असलं तर गोड गोड बोलली असती, आणि उलटलं तर तिनं पुसून काढलं असतं समजा परिसर सगळा, कपडे तिनंच धुतले असते, तर मग माझी तर अजून कॅपॅसिटी वाढली असती पुढे. तिनं अजिबात लाड केला नाही ना. जिथं आपल्या घरामध्ये वातावरण खराब होतंय आपल्या पिल्यामुळं, तर कशाला त्या मग घरामध्ये आपण पिऊन जायचं, कशाला करायचं कुठाने. ह्या गोष्टी आपली स्वतः बी विचारा. पिणाऱ्यांना तुम्हाला सांगतो की बाबा स्वतःच्या मनाला बी विचारा की बाबा ही एकतर आपलं शरीर खराब करते, घरातलं वातावरण खराब होतं, लेकराबाळांचं प्रश्न आहे, लोक म्हणजे तुझा बाप पिदाड आहे म्हणते. ह्या लेकराबरोबर जर ही असेल ना तुमची माया, तर तुम्ही ह्या गोष्टी स्वतःला इथं लोकांनी सांगायची काय गरज आहे. स्वतः मनाला विचारायचं की ही चुकीचं आहे म्हणून. कसं असतं, स्वतःचं ब्रेक ही कधी उत्तम ब्रेक, म्हणजे कळलंय ना, मनाचं ब्रेक उत्तम ब्रेक. ही मनावर जर घेतलं की ही गोष्ट वाईट आहे, याच्यामुळं सगळंच वाटलं व्हायलंय, आपल्याला मान सन्मान आपल्याला देत नाही, पाहुण्यारावळ्यात आपली किंमत करत नाही कोणी, घरामध्ये किंमत नाही, काय नाही, मग पिण्यावर बंद आहे का? अजिबात नाही बंद. त्याच्यावर जिथं समाज आपल्याला मान्यत करत नाही त्या गोष्टी का करायच्या, आपण नाही करायला पाहिजेत.
त्याच्यासाठी तुम्हाला एक मी नम्र विनंती करतो हात जोडून, जर तुम्ही पीत वगैरे असाल तर आजच ठरवा की मला नाही तुम्हाला एकदम कमी करता आली तर स्टेप बाय स्टेपनं कमी करत जा. कमी करत 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 स्टेप बाय स्टेपनं करा. अगर मनाने निश्चय कर मी आता नाही घेणार ही, मी हा जो पैसा खर्च होतो तो खर्च माझ्या संसारासाठी वापर करील. शपथ घ्या, देवापुढे शपथ घ्या. कोण म्हणलं सुटत नाही काय होतं. मी कितीतरी तशा लोकांमध्ये राहिलो ना. माझे मित्र अजून आता नाव उल्लेख करत नाही, कारण कसं आहे पुन्हा म्हणून तू मित्र असून माझा उल्लेख पितो म्हणून केलास तर अजून त्याला वाईट वाटेल. म्हणून मी त्याचा नावाचा उल्लेख करत नाही. पण माझा मित्र महागुण म्हणजे ते मी तरी तेव्हा पेतो, पण त्याच्यानंतर तो शिकला. पण आज तो डेली पितो आणि या पिण्या असं त्याला सवय. परगावी राहतो, एकदा आलं, बरेच दिवस झाला, 10-12 वर्षाखाली आमच्या घरचे होते. तो पिऊन आला, वास. मग वहिनी काय असं, वहिनी ताई असं तसं म्हणायला लागलं ना, की म्हणले मला लगेच आली, म्हणली ते भाऊजी पिलेत का काय, म्हणली ती लईच बडबड करायला लागलीत म्हणली. मला ते आलं हो. पण मग म्हणली आता आले त्या मी काही बोलणार नाही, पण दुसऱ्या वेळेस तिथं घरामध्ये त्यांना सांगा एकदा पिऊन घरामध्ये यायचं तर चांगलं आहे ना, या पिल्यानंतर घरी यायचं नाही. की एवढं लक्ष. मी त्याला पिलं त्या दिवशी काय म्हणलं नाही, फक्त पुन्हा अजून एक दिवशी पिलेला आला, म्हणलं इकडे बघ, पिऊन घरी यायचं नाही, अगर मला बोलायचं सुद्धा नाही. हां, चांगला असताना जेवाय करतो, काय तुझा इंतजाम करायचा तेवढं करतो, पण पिऊन नाही बाबा चालणार. पिल्यानंतर आपल्याकडे एंट्री नाही. कारण मी लोकांना सांगतो किंवा पिऊ नका, आणि तू माझा जवळचा दोस्त, तू जर असं करायल्यानंतर काय रे. मला म्हणलं तू नव्हतंस का पिला, आणि म्हणलं पेलो, पण तुझ्यासारखं वळण लागून गेलं का. ते पेलो तेव्हा पेलो, पण मी काय व्यसन लावून घेतलं का. मी एकदा जाऊन झाली ना झलक माझ्याकडून, मी सोडून दिला विषय तो. पण तू लागून घेतले चटकते अंगाला लागून. हे तर मी आता पिणाऱ्या लोकांशी असं जास्त जवळीकच करत नाही. हां, एरी असलं बिना पिता असलं की मग बोलतो, चांगलं बोलतो. पिल्यानंतर माझं टाळकं सरकतं. कारण काय, ठीक आहे बाबा, तुम्हाला कधी वाटलं एन्जॉय म्हणून काय म्हणून, पण तुम्ही व्यसन म्हणून करू नका ना ती गोष्टी. तुम्हाला त्याच्याशिवाय भागतच नाही. सकाळी घ्यायचं, दुपारा घ्यायचं, संध्याकाळी जेवण कमी पण दारू जास्त. इज्जतीचा कचरा बी होतो, आर्थिक नुकसान पण आहे. सगळ्याच गोष्टी ह्यात तुम्हाला मी सांगायची गरज, तुम्हाला पण कळतंय ना ते. तर भगिनींनो, तुम्हाला बी लक्षात आलंय की काय करायचं. की पेल्यानंतर तुम्ही त्यांना माया लावू नका. पेल्यानंतर अजिबात माया लावू नका. चांगले राहिले भरभरून प्रेम द्या, पण पेल्यानंतर ती होतं तेवढं प्रेम काढून घ्या. आणि तुम्हाला सांगतो बंधूंनो, की यापुढे माझा व्हिडिओ पाहून तरी 100 लोकांनी व्हिडिओ पाहिला, त्यातल्या 2 जरी लोकांनी सोडली ना दारू, तरी मला खूप आनंद वाटेल. मी हा व्हिडिओ टाकण्यामागं काहीतरी माझा उद्देश साध्य झाला असं समजेल. आणि मी ओंकारेश्वर चरणी तुमच्यासाठी प्रार्थना करीन की अशी सद्बुद्धी सगळ्यांना हो आणि यांचं व्यसन दूर हो, अशी मी प्रार्थना करतो. आणि आजचा भाग हा इथेच थांबवतो आणि परत भेटतो पुढील भागामध्ये. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी.